हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्यानिमित्त शहरात गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। हिंदू नववर्ष महोत्सव समितीतर्फे शहरात 3 ठिकाणी मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती समितीचे संस्थापक रंगनाथ बंग, अध्यक्ष पेंटप्पा गड्डम आणि कार्यवाह ज्ञानेश्वर मॅकल यांनी दिली। पहिली भव्य शोभायात्रा बाळीवेस येथील विजयी चौकातून दुपारी 4:30 वाजता प्रारंभ होणार आहे। या शोभायात्रेत भारत माता प्रतिमा, अयोध्या, श्रीराम लल्ला दर्शन तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे सजीव देखावे सादर करण्यात येणार आहेत। याशिवाय देवतांच्या वेशभूषेतील मुले, महिला लेझिम पथक, ढोल पथक, भरतनाट्यम सादरीकरण, रुद्रपठण तसेच विविध सामाजिक संदेश देणारे देखावे हे या शोभायात्रेचे विशेष आकर्षण असणार आहे। ही शोभायात्रा विजयी चौकातून सुरू होऊन टिळक चौक, मधला मारुती, माणिक चौक, दत्त चौक, नवी पेठ आणि पारस इस्टेट मार्गे शिवस्मारक प्रांगण येथे समारोप होणार आहे। यंदाच्या शोभायात्रेत सोलापूरकरांना अयोध्या येथील रामलल्ला मूर्तीचे दर्शनही घडवण्यात येणार आहे। तसेच दुसरी शोभायात्रा जुळे सोलापूर परिसरात किल्लेदार मंगल कार्यालय येथून दुपारी 4:30 वाजता प्रारंभ होऊन केएलई परिसरात समारोप होणार आहे। हिंदू नववर्ष महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी आपण संध्याकाळी शोभायात्रा काढतो। 17 वर्ष पूर्ण झाले, आता यंदाचं 18वं वर्ष आहे। 18 वर्ष झाले, 18 वर्षाचं जे आहे सलग सातत्याने चालू आहे। फक्त कोरोनाच्या काळामध्ये सोडलं तर आतापर्यंत हे सातत्याने चालू आहे। यंदाच्या वर्षी बाळीवेस पासून बाळीवेस ते शिवस्मारक अशा पद्धतीने ही शोभायात्रा असणार आहे। या शोभायात्रेमध्ये पारंपरिक वाद्य, पारंपरिक खेळ आणि पारंपरिक गीत अशा पद्धतीने या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। या शोभायात्रेमध्ये सोलापुरातील मानाचा गणपती आजोबा गणपती यांचा 100 जणांचा ढोल पथक असेल। महिला लेझिम पथक, विशेष करून यावेळेस महिला लेझिम पथक या शोभायात्रेमध्ये असेल। महेश्वरी समाजाचा एक लेझिम पथक याच्यामध्ये राहणार आहे। या शोभायात्रेमध्ये पारंपरिक खेळ, युद्धकला अशा विवेक मिस्किन नावाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची टीम या शोभायात्रेत राहणार आहे। भरतनाट्यमची टीम या शोभायात्रेत राहणार आहे। अशा वेगवेगळ्या पद्धतीने या शोभायात्रेमध्ये महापुरुषांच्या देखाव्यासहित याच्यामध्ये सहभागी होणार आहेत। यंदाच्या वर्षी विशेष म्हणजे आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, आर्टिफिशियल हत्ती, त्या हत्तीच्या वर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती अशा पद्धतीने या शोभायात्रेमध्ये विशेष सहभाग असणार आहे। शोभायात्रा ही बरोबर 5 वाजता निघून साधारणपणे 9:30-10 वाजता शिवस्मारकमध्ये समारोप होईल। या शोभायात्रेमध्ये सोलापुरातील सर्व समाज बांधवांनी, नागरिकांनी, तरुण मंडळांनी आपापल्या मंडळांना आणि सहकार्याने घेऊन या शोभायात्रेत सहभागी व्हावं असं नम्र आवाहन या ठिकाणी करतोय। जुळे सोलापूर हिंदू नववर्ष शोभायात्रेची महिला प्रमुख आहे। चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आपल्या हिंदू समाजाचं नवीन वर्ष त्या दिवशी असतं। तर जुळे सोलापुरामध्ये मागील 8 वर्षापासून म्हणजे हे 8वं वर्ष आहे शोभायात्रेचं। शोभायात्रा निघत आहे। यावर्षी शोभायात्रेची सुरुवात ही आसरा चौक म्हणजे शिवप्रताप चौक हे त्याचं नामकरण झालेलं आहे, पण आपण अजूनही आसरा चौकच म्हणतो। तिथून सुरुवात होणारे किल्लेदार मंगल कार्यालयाकडून ती आसरा पुलावरून डीमार्ट समोरून चैतन्य भाजी मार्केटच्या इथे ती जाईल आणि चैतन्य भाजी मार्केटकडून युटर्न घेऊन पुन्हा गोविंद श्री मार्गे केलीच्या ग्राउंडवरती त्याचा समारोप होईल। तर ह्या शोभायात्रेमध्ये भारत मातेची प्रतिमा असलेला एक चित्ररथ असेल, 2 बग्गे असतील, अश्व असतील, अश्वावरती आपले शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई असे त्याच्यावरती अश्वारूढ असतील। तसंच यावर्षी आपण एक नवीन त्याच्यामध्ये ॲडिशन घेतोय की पर्यावरणाचा संदेश देणारा निसर्गरथ त्यामध्ये आपण सामील करून घेत आहोत। आणि जुळे सोलापुरातील सर्व नागरिकांसाठी वेशभूषा स्पर्धा असेल, त्यातून आपण नंबर काढतो। मागील वर्षी सुद्धा ही स्पर्धा घेतली होती। त्यानंतर घरोघरी गुढी उभारली जाते, तर सगळ्यात सुंदर गुढी ज्यांची आहे त्या गुढीची स्पर्धा देखील आपण ठेवलेली आहे। गुढीचे फोटो आपण व्हॉट्सअपवरती मागवून घेतो प्रत्येकाकडनं आणि ज्यांची अतिशय सुंदर डेकोरेशन वगैरे केलेलं आहे अशा गुढींचे आपण नंबर काढून त्यांना बक्षीस आणि प्रमाणपत्र देखील आपल्याकडनं देतो।
याचबरोबर आपण यावर्षी अजून एक ह्याच्यामध्ये वाढ अशी केलेली आहे की विजापूर रोडचे जे नागरिक आहेत त्यांना इच्छा असूनही इकडे सामील होता येत नाही, त्यामुळे तिकडच्या लोकांसाठी, तिकडच्या महिलांसाठी खास आपण एक बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे. ती बाईक रॅली जी आहे ती विजापूर रोडवरील आपल्या रेवणसिद्धेश्वर मंदिराकडून त्याची सुरुवात होईल. ह्या बाईक रॅलीमध्ये सर्व महिला फक्त पारंपरिक वेशातच सामील होतील, ज्यांनी चंद्रकोर आणि फेटा वगैरे बांधून अगदी पारंपरिक पोशाखात त्यांच्या गाड्यांवरती भगवे झेंडे देखील असतील. अशा प्रकारे रेवणसिद्धेश्वर मंदिरकडून बाईक रॅलीला सुरुवात होईल. ती इंदिरानगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, RTO ऑफिस, सैफुल भाजी चौक मंडई, त्यानंतर ओम गर्जना चौक, जानकी नगर, डी मार्ट आणि तिकडून येऊन KLEच्या मैदानावरती त्याचा समारोप होईल. दोन्ही शोभायात्रेचे समारोप बाईक रॅलीचा आणि आपल्या किल्लेदार मंगल कार्यालयाकडनं निघालेली शोभायात्रा KLEला समारोप होईल. KLEच्या ग्राउंडवरती मागील वर्षी आपण 12 ज्योतिर्लिंग सेल्फी पॉईंट केलेलं होतं, त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा सेल्फी पॉईंट आपण तिथे करणार आहोत की सगळे आलेले आपल्या पारंपरिक पोशाखातले सर्व भाविक नागरिक जे काही आहेत सगळ्यांना तिथे छान सेल्फी काढता येईल. तसंच स्टेजवरती पारंपरिक सांस्कृतिक पद्धतीचे आपण कार्यक्रम ठेवलेले आहेत. तसंच दुर्गा वाहिनीच्या ज्या मुली आहेत त्यांचं साहसी पथक तिथे असणार आहे. त्यांचे विविध खेळ, मर्दानी खेळ म्हणूया, साहसी खेळ म्हणूया, ते तिथे दाखवले जातील. दांडपट्टा, लाठीकाठी अशा प्रकारचे. परत या शोभायात्रेमध्ये ढोल पथक असेल, लेझिम पथक असेल, ध्वज पथक आहे, मशाल पथक आहे, अशा सर्व प्रकारची पथकं यामध्ये सामील होऊन आपली शोभायात्रा ही यावर्षी दणक्यात होणार आहे. त्यामुळे मी सर्व नागरिकांना याच्यातून आवाहन करते की सर्वांनी जास्तीत जास्त उपस्थितीने पारंपरिक पोशाखामध्ये या शोभायात्रेत सामील व्हायचं आहे.